नमस्कार प्रेक्षकांनो, कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण जबरदस्त आणि धमाकेदार ट्विस्ट पाहणार आहोत. प्रेक्षकांनो, जिवंत आणि जखमी असलेली गौरी आता मुंबईमध्ये येत तिने खूप मोठा धमाका केलेला आहे. आतापर्यंत तिने स्वतःवर सर्व प्रहार सहन केले, पण आता तिच्या मनात एकच गोष्ट आहे की तिच्या मुलीवरती जीवघेणा हल्ला झालेला आहे आणि या हल्ला पुन्हा होऊ नये म्हणून आता तिच्या संरक्षणासाठी आता स्वतः तिने रणरागिणी बनत आता नयनतारा आणि राधिकाच्या मदतीने रणरागिणी बनत आता स्वतः कामिनीला जन्माची अद्दल शिकवलेली आहे. सविस्तर आपण या व्हिडिओद्वारे हा पूर्ण व्हिडिओ पाहूया आणि त्यानंतर नवीन असाल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. इकडे मात्र काही आदिवासी बांधवांनी आता सरूला टेकडीवरून गोळी लागलेल्या अवस्थेत आता घेऊन गेले होते आणि तेव्हापासून आता जिवंत आणि जखमी असलेले सरू शुद्धीवरच नव्हती. पण त्या दिवशी ती अचानक शुद्धीवर आली आणि त्या अगोदर तिने तोंडातून फक्त एकच नाव घेतलं, ते म्हणजे कमळीचं. त्यावर आता ते आदिवासी ज्या बाया असतात त्या बोलतात की कमळी कोण आणि तुझ्यापाशी आम्हाला कोणीही मिळालं नाही आहे. त्यावर आता इकडे मात्र थोडंसं बरं वाटते की कमळी आता सेफ असणार असा ती विचार करते आणि स्वतःशीच त्या आदिवासी बाईला म्हणते की माझी मुंबईला जाण्याची सोय करा, तिथंच माझं घर आहे. आणि इकडे जखमी अवस्थेत आणि जिवंत अवस्थेत आता सरू उर्फ गौरी ही मुंबईमध्ये पोचलेली असते. आता मुंबईमध्ये एका रिक्षात आता ती जात असते, ती म्हणजे लगेच इकडे अन्नपूर्ण निवासमध्ये जाण्याचा तिने निर्णय घेतलेला असतो. त्या अगोदर आता तिच्यावरती नजर पडते, ती म्हणजे राधिकाची. आता राधिका लगेच धावत आता साधनाकडे जाते आणि बोलते की साधना मावशी कुठं होत्या आणि कमळी मुंबईमध्ये किती शोधत आहे तुम्हाला आणि कुठं होत्या तुम्ही, चला तुम्ही माझ्यासोबत नयनतारा निवासमध्ये चला. त्यावर आता इकडे जखमी अवस्थेत आता राधिका नयनतारा निवासमध्ये इकडे साधनाला घेऊन जाते. आता नयनतारा तिथं ऑफिसचं कामच करत बसलेली असते. तेव्हा आता असं जिवंत अवस्थेत बघितलं असते तिने साधनाला. तेव्हा बोलते की काय झालं अगं राधिका, ही कुठं मिळाली तुला माहिती आहे ना कमळी हिला किती शोधते आणि आता ही कुठं मिळाली. त्यावर आता लगेच इकडे राधिका बोलते की आई, तुम्हाला साधना मावशीला तुमच्याशी काही बोलायचं आहे महत्त्वाचं. त्यावर आता लगेच माणुसकी दाखवत आता नयनतारा बोलते की बोल साधना, तुझ्याकडे फक्त 5 मिनिट आहे आणि या 5 मिनिटात तुला काय सांगायचं ते सांग. तेव्हा आता लगेच 18 वर्षापासून स्वतःच्या मनात दडपून ठेवलेलं रहस्य आता स्वतःच्या तोंडून इकडे गौरी आता नयनताराला सांगते की मी राजनची बायको आहे, कमळी आमच्या दोघांची मुलगी आहे आणि हिच्या जीवाला धोका आहे तो म्हणजे कामिनीमुळे. त्या दिवशी मी कमळीला वाचवलं आणि कामिनीनेच तिच्यावर गोळीने हल्ला केलेला होता. खरंच 18 वर्षापासून कामिनी माझ्या मुलीच्या आणि माझ्या जीवावरती खूप मोठं संकट आणत राहिली, म्हणूनच मी आजपर्यंत राजनला भेटलेली नाही आहे. तर नयनतारा आता चकित होऊन जाते आणि बोलते की आता मला पुढचं सांगायचं काही आवश्यकता नाही, आता तू आताच्या आता माझ्यासोबत चल. त्यावर आता लगेच इकडे राधिका बोलते की आई कुठं घेऊन जाणार आहे. त्यावर आता लगेच इकडे नयनतारा बोलते की पोलीस स्टेशनमध्ये आणि त्यानंतर पोलीस घेत आम्ही सरळ जाणार अन्नपूर्णा निवासमध्ये, कारण आता जो चुकीचं वागतो ना त्याला शिक्षा मिळालीच पाहिजे. तेव्हा आता इकडे लगेच गौरी बोलते नाही, मी असं नाही करू शकत, त्या बाईला जर माहिती पडलं की मी जिवंत आहे तर ती माझ्या मुलीचा जीव घेणार. त्यावर आता लगेच राधिका बोलते की हे बघा साधना मावशी, तुम्ही मोठ्या आहात माझ्यापेक्षा आणि काय योग्य आहे तुम्हाला सर्व काही समजते, पण नेहमी असं मात्र स्वतःवरचा अत्याचार सहन करणंसुद्धा एक खूप मोठा गुन्हा आहे. त्यावर आता नयनताराने खूप काही आता बोलत तिला खूप सल्ले दिलेले असतात. आता ते सल्ले स्वतः गौरीने डोक्यात घेत आता रणरागिणी बनलेली असते आणि लगेच आता राधिकासोबत ती पोलीस स्टेशनमध्ये आता कामिनी विरोधात तिच्याकडे जो काही पुरावे असते ते पुरावे आता लगेच पोलिसांना ती देते आणि FIR आता
लगेच दर्ज करते. आता लगेच तिथून राधिका आणि आता नयनतारा सरळ राजनच्या घरी आता लगेच गौरीला घेऊन जातात. तेव्हा गौरी बोलते की नाही, मी नाही अशी येऊ शकत. त्यावर आता लगेच नयनतारा बोलते की मला काही आता तुझं ऐकायचं नाही, चल. त्यावर आता लगेच रणरागिणी बनत असलेली गौरी राधिका आणि इकडे नयनतारासोबत राजनच्या घरी गेलेली असते. आता राजन इकडे आजी आणि राजन मात्र चकित होऊन जातात की गौरी जिवंत आहे. त्यांचा आनंद गगनात मावेना होतो आणि तेवढ्यातच तिथं कामिनी येते. आता कामिनीचे केस ओढत एक हात जरी आता इकडे गौरीचा फ्रॅक्चर असला तरी एका हाताने ती रणरागिणी बनत आता कामिनीच्या कानाखाली मारत तिचे केस ओढत आता तिला धमकावते की आजच्या नंतर जर तू माझ्या मुलीच्या जीवाला धोका केला तर ही गाठ तुझी या गौरीशी आहे. तेव्हा आता लगेच इकडे राजन आणि अन्नपूर्णाच्या सर्व काही लक्षात आलेलं असतं की कमळीच ही गौरी आणि राजनची मुलगी आहे. अशा प्रकारे रणरागिणी बनत आता कामिनीचे केस ओढत खूप मोठा धमाका राजनच्या घरी जात आता नयनतारा आणि राधिकाच्या मदतीने इकडे गौरीने केलेला आहे. धन्यवाद. जय गजानन माऊली.